मित्रांनो चाललोय दहिसरला, निघालो. हेल्मेट पण घेतलं, बॅग पण घेतले. संध्याकाळी परत यायचं. तर बाईक जवळ जाऊया. बाईकने जाणार, रिक्षाने नाही जाणार. साहित्य पण आपलं कमी आहे, टेन्शन नाही बाईकवर. तर पेट्रोल आहे का बघूया. आणि ट्रॅफिक नसावी आता घोडबंदरला. ट्रॅफिक नसली तर अर्धा पाऊण तासामध्ये पोचू आपण. पण पाऊस नाही, आज ऊन आहे, तुम्ही बघू शकता. वातावरण खूप मस्त आहे. आज काही टेन्शन नाही लॉंग रूटला. बाईक गाडीवर कवर नाही टाकला, टाकायला पाहिजे होता. एक काम करतो, कवर टाकून घेतो गाडीवर. रिक्षावर कवर टाकला मित्रांनो. टेन्शन नाही ना, संध्याकाळी आलो टेन्शन नाही. किंवा बाईक आपली एकच बॅग आहे, काय ना आरामात जाऊ. आता वाजले तर किती वाजले, 1:30 वाजला मित्रांनो. तुम्हाला असे व्हिडिओ दाखवतो घोडबंदरला गेल्यावर. आता निघतो. पेट्रोल बघूया किती आहे. पेट्रोल आता काल तर टाकलेलं, बघूया आता किती आहे. हां, 3 कांडे आहे पेट्रोल, टेन्शन नाही. जाऊन परत येऊ आपण. मित्रांनो हवा भरण्यासाठी थांबलो. बहुतेक दोन्ही टायरमध्ये हवा कमी आहे. हवा भरून घेतो म्हणजे टेन्शन नाही ना घोडबंदरला पंचर होण्याचा. सध्या वसंत विहारला. मित्रांनो हवा भरलेले आहे. आता निघालो. मित्रांनो नारियल पाणी पिऊया, थोडासा ब्रेक घेऊया आणि भेटू पुढे घोडबंदर रोडला भेटू. मित्रांनो घोडबंदरला पोचलेलो आहे. बघू शकता रस्ता खूपच खराब. मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रॅफिक खूपच जाम आहे घोडबंदरला. तरी पण बाईक असल्यामुळे साईड निघून जाते, टेन्शन नाही. पण आता बाईकला पण जागा भेटते की नाही काय माहिती. बरं झालं पाऊस नाही आहे. खूप ट्रॅफिक लागलेले आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आपल्याला जागा आहे निघायला बाईकला. साईडून पण खूप जंगल आहे पुढे घोडबंदरचं. वाटे पण खूप ट्रॅफिक आहे. मित्रांनो जंगल बघा घोडबंदरचं, खूप जंगल आहे. मोठमोठ्या गाड्या आहेत, ट्रॅफिक आहे. कारण की रोड कच्चा आहे, एवढा काय बरोबर नाही रोड. जंगल दाखवायसाठी थांबलेलो. तर बाईक आपली चालू करूया आणि निघूया.
इथे, चहा पिऊया. मित्रांनो फाउंटनला पोचलो आहे. हे फाउंटन हॉटेल. मित्रांनो दहिसर टोल नाक्याला पोचलेलो आहे आता. आलो घरी जाऊन. फायनली मित्रांनो घरी पोचलोय. आई काय करते? हो पाणी नाही, पाया पडू दे. आता फ्रेश होतो, आंघोळ करतो, मग नंतर पूजा करायची आहे ना. मग पूजा मांडूया. काहीतरी काय बनवलंय खायला स्पेशल? पनीर बनवलंय. हा ठीक आहे, लवकर लवकर बनव. इकडे मित्रांनो पूजा झालेली आहे आणि हे बघा. आणि आपल्याकडे आपले भावंड बसलेले आहे. सचिन नाना पण आहेत. नक्की दसरा. तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आईकडून आणि माझ्याकडून. असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.